पशुविज्ञान केंद्र डिवळांबा 10 ड्रम थेरी निर्मिती निविष्ठा निर्मिती करत असताना आपल्याला काही निविष्ठा जे आहेत तर त्या हवाबंद वातावरण तयार करावं लागतात, तर काही निविष्ठा जे आहेत त्याला प्राणवायू लागतो. तर आपण सुरुवातीचे 5 निविष्ठा या ठिकाणी बघू शकतो. अनिलार्क आहे, विमिलार्क आहे, EM2 आहे, त्याबरोबर यंदशपर्णिहार्क आहे किंवा दिशी कल्पार्क आहे. तर ह्या 5 निविष्ठा जे आहेत तर त्यांना हवाबंद वातावरणामध्ये आपल्याला त्या तयार करावं लागतात. आणि बाकीच्या या ठिकाणी आपण बघू शकतो ह्युमिक ॲसिड आहे, फुलविक ॲसिड आहे किंवा DF1, DF2, कडधान्य स्लरी किंवा EM फरार जीवामृत वेस्ट डिकम्पोजर या ज्या निविष्ठा आहेत तर त्यांना प्राणवायू लागतो. तरी प्राणवायू लागणाऱ्या ज्या निविष्ठा आहेत तर त्यासाठी आपण एक ब्रुविंग प्रोसेस या ठिकाणी केलेली आहे. ज्या गोष्टी आपण बऱ्याच वेळेस शेतकरी मॅन्युअल पद्धतीने करतात. सकाळी एकदा काठीच्या सहाय्याने ते निविष्ठा ढवळली जाते किंवा संध्याकाळी 12 तासांचं ढवळली जाते. ह्या गोष्टी आपण मॅन्युअली करतो. तर ते टाळण्यासाठी या ठिकाणी एक आपण ऑटोमॅटिक पद्धतीने ब्रिविंग प्रोसेस होण्यासाठी किंवा प्राणवायू मिक्स होण्यासाठी एक यंत्रणा बसवली आहे. त्या ठिकाणी आपण बघू शकता हे ब्रिविंग मोटर आहे. या ब्रिविंग मोटरच्या माध्यमातून या पाईपलाईनच्या माध्यमातून प्रत्येक निविष्ठामध्ये हवा त्यामध्ये आपण शिरकाव केला जातो. आणि या ठिकाणी एक टायमर बसवलेला आहे. साधारण ह्या टायमरमुळे काय होते की आपल्याला सकाळी जर आपल्याला ठरवलं की आपल्याला 12 तासाच्या अंतराने या निविष्ठा या ढवळून घ्यायच्या आहेत किंवा ती ब्रिविंग प्रोसेस करायची आहे, तर ती ऑटोमॅटिक पद्धतीने एक 5 मिनिटं आपल्याला त्या निविष्ठामध्ये प्राणवायू मिक्स करायचा आहे. तर तेवढ्या वेळेत ते चालू होतं आणि 5 मिनिटं त्यामध्ये प्राणवायू मिक्स होतो आणि पुन्हा ते बंद होतं. आणि आपल्याला पुन्हा 6 तासानंतर किंवा 12 तासानंतर आपल्याला पुन्हा ही प्रोसेस रिपीट करायची असेल तर ती ऑटोमॅटिक पद्धतीने सुरू होते. या ठिकाणी आपण बघतो की ह्या 5 प्रकारचे निविष्ठा जे आहेत ज्यांना हवाबंद वातावरण तयार करावं लागतं, तर त्यासाठी एअर वॉलची या ठिकाणी सिस्टीम दिलेली आहे याच्यामध्ये. कारण आपण जर एअर वॉल बसवला नाही तर निविष्ठामध्ये फर्मेंटेशन प्रोसेस होऊन तर ते ड्रम फुटून निविष्ठा बाहेर येण्याची शक्यता असते. तर ती पद्धत ऑटोमॅटिक पद्धतीने व्हावं म्हणून त्या ठिकाणी आपण बघू शकतो तिथे एअर वॉलची सिस्टीम दिलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण ब्रिविंग प्रोसेसचा ऑटोमॅटिक पद्धतीने वापर करून निविष्ठा तयार करू शकतो.